सांगली स्टेशन चौक येथे सहकार महर्षी वसंतदादा पाटील यांना कृतज्ञ अभिवादन। सांगलीच्या मातीतून उगवलेले आणि महाराष्ट्राच्या राजकारणाला सहकाराच्या बळावर नवी दिशा देणारे पद्मभूषण सहकार महर्षी वसंतदादा पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला आज सांगली स्टेशन चौक येथे पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण अभिवादन करण्यात आले। वातावरणात कृतज्ञतेची भावना दाटून आली होती। दादांच्या कार्याची आठवण होताच अनेकांच्या डोळ्यात आपसुकच आदराचे अश्रू तरळले। वसंतदादांनी शेतकरी, कामगार आणि सामान्य जनतेसाठी केलेले अथक परिश्रम, सहकार चळवळीला दिलेले बळ आणि विकासाच्या दिशेने उचललेली ठाम पावले यांची आठवण यावेळी उपस्थित मान्यवरांनी करून दिली। दादांचे विचार आणि त्यांची लोकाभिमुख भूमिका आजही आमच्यासाठी प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन करण्यात आले। या प्रसंगी विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण, उपायुक्त अश्विनी पाटील, नगरसचिव अशोक मानकापुरे, अभिलेखा श्रीपाद बासुतकर तसेच सामाजिक कार्यकर्ते नामदेव चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते। सर्वांनी एकत्र येत दादांच्या स्मृतीपुढे नतमस्तक होत त्यांच्या कार्याचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प केला। सांगलीच्या विकासात आणि सहकार क्षेत्रात अमूल्य योगदान देणाऱ्या वसंतदादांची उणीव आजही प्रत्येकाला जाणवते, मात्र त्यांच्या कार्याचा दीप आजही असंख्य कार्यकर्त्यांच्या मनात तेवत आहे। त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन समाजसेवेचा मार्ग अधिक दृढ करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला।